पाहायला मिळते जणू काही भगवा वादळ आपण पाहतोय. आई महामाई देवी मैदान आपण पाहतोय. या मैदानाचा उल्लेख करायचा झाला तर अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम आपण पाहिलं तर आयोजन आणि ज्या वेळेला विश्लेषण करायचं झालं तर मग आता नक्कीच दादा गोवारी पण एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. फायनलला डे मध्ये प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पहिला गोलंदाज निलेश बंद्रे. स्ट्राईक एंडकडे धीराज निलके पहिला चेंडू धोका 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 आणि या धोक्यामध्ये कदाचित मिळेल का मौका. DRS तीसरा अंपायरची डिमांड है, अभी रिमांड में है. आणि डिसिजन आहे नॉट आउट. कैसा लगा? अच्छा लगा ना? जोर का झटका धीरे से लगे. ओ हा चेंडू पाहावा लागेल. तेच तर रार. इस गेंदबाज का राज जानना होगा. क्रिकेट तो खेलते हैं लेकिन क्रिकेट के बाद क्या फेंकते हैं, क्योंकि इतनी तेजी से गेंदबाजी करते हैं. पटकी हुई, हथौड़ा चलाया जरूर है लेकिन फंस गया है. ये 2.5 किलो का हथौड़ा नहीं था, ये 2 किलो का भी नहीं था, ये 1.5 किलो का था, इसलिए फंस गया. 2.5 किलो का नहीं था तो उड़ जाता और विकेट फंस गया. मिल गए बड़ा झटका. पहिला विकेट डाऊन झालाय आणि पहिला मात्र आपण पाहिला गडी गमावलाय वैभव. परत इथे आपण पाहिला तर पॅव्हलियनच्या बॉक्स मध्ये आणि नक्की सस्त्यामध्ये विकेट मिळवून दिले. थोडासा मित्र म्हणेन की चेंज ऑफ द पेस होता आणि तो फसला गेला आणि वैभवची एक मोठी विकेट मिळाली. परंतु पिरबाव बाबडी संघ एक विकेट मिळाली आहे परंतु तितकं सेलिब्रेशन नाही करणार. रुको जरा सबर करो. कॅमेरामॅन कार्तिक फोकस करो. आज किसी को छोड़ने वाले नहीं है. हमारे कैमरामैन आज इस कार्तिक है और प्रीत पाटिल है. केवल नहीं है तो केवल को भी हम ढूंढ लेंगे. हमारी तीसरी नजर, तीसरी आंख किधर है? गेंदबाजी मार जो बैटर शॉट बीच उड़ा दिया है. हो एक हाथ से कुछ नहीं होगा. टाय टाय फुस चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. हा मिळेल चौकार. थैंक यू डीजे. एक हाथ से अगर आपको उठाना है तो लड्डू मिल सकता है. 2 हाथ लगाने होंगे. गेंद को रोकना है तो ऐसे नहीं होगा ना मुन्ना, ऐसी गलतियां नहीं कर सकते. अब जिस तरह से यहाँ पे गेंद चलता हुआ गेंद हो चुके हैं इस ओवर के अगर देखेंगे तो 4 रन हो चुके हैं. 5 अगली वाली गेंद शॉट बीज उड़ा दिया. इस बार गेंद कहां पे जा रही है? देखो कहां पे गई है, कहां पे गई है बेटा. बैंड गई है वहां पे. 6 रन अगले. नाटक चालू केलं. थँक्यू डीजे. अगदी सुरेख फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आणि नक्कीच चांगली बॅटिंग करतोय महेश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं लॉंगनच्या दिशेनं महेश वारातनं काढलेली ही वरात मात्र नक्कीच जोरदार होती. बाणबाजा होती तर बारात आणि नक्कीच काढणार वरात त्याच्यामध्ये शंका नाहीये. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. आता मात्र पुढील 2 टीम असतील ना त्या 2 टीम्सकडे आपण वळणार आहोत कारण की 2 कोणत्या टीम असतील त्यांच्याकडे लक्ष देऊया आपण.
जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा विरुद्ध पानखंड स्पोर्ट्स हे दोन कॅप्टन रेडी राहायचं आहे. आपण या षटकानंतर त्वरित 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 टॉस करणार आहोत. वैयक डीजेकडे गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये कमबॅक करूया. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. थँक्यू डीजे. यावेळेला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या 12 धावा वैभवने नक्कीच पाणी घेऊन दिले. पाणी तो एक बहाना था लेकिन कुछ तो सलाह जो देना था, मशवरा देना था. बल्लेबाज को मशवरा क्या दिया महेश स्ट्राइक एंड के ऊपर. धीमी डाली हुई गेंद, जल्दी खेल बैठे. यहाँ पे एक बिंदी गेंद आती हुई डॉट चेंडू येताना तिकडून पाहायला मिळाले आपल्याला. इकडून आपण पाहिलं ना तर विश्लेषण करायचं झालं तर मग या षटकाला अगदी निरीक्षण करावं लागेल आता फलंदाजाला. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एकीच पढ़ना होगा, पढ़ाई करोगे तभी आगे जाओगे, लेकिन क्रिकेट में अगर आगे बढ़ाई करोगे तो आगे निकल जाओगे. आगे बढ़कर निकल का प्रयास था लेकिन जयेंद्र वाघ ने पढ़ लिया था पहले ही बल्लेबाज को. अब बल्लेबाज क्या करेंगे महेश. वेट करके खेला इस गेंद को, आड़े बल्ले के साथ खेला. एक रन का मौका बन चुका है, दूसरे रन का मौका. यहाँ पे अच्छी फील्डिंग और देखेंगे तो क्या हुआ. प्रयास था, मन तो बनाया था लेकिन मन पे काबू रख दिया. 3 गेंदें अभी भी शेष इस ओवर की. महेश ये रुकने वाले ऐसे खिलाड़ी नहीं है. ये खिलाड़ी कैसे है अब बता देंगे कि हम कैसे हैं. हम ऐसे हैं या वैसे हैं, हम जैसे भी हैं हम ऐसे खेलते हैं. नाम है महेश. चार दिया है 6. थँक्यू डीजे. या षटकाराने टीमची टोटल 20 च्या घरामध्ये पोहोचली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणखीन या ओव्हर मध्ये. आणि मी आधीच उल्लेख केला होता की महेश बाणबाजा 12 आणि काढतील वारात आणि नक्कीच काढले त्यांनी ही वारात. पुन्हा एकदा हा 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 13 का पुल 17 का बाला. बुरी नजर वाले झुकेगा नहीं साला. डग डाला बचा दीजिए वाला. थँक्यू डीजे. अप्रतिम फटकेबाजी, सदाबहार, दमदार, शानदार स्पर्धा म्हणजेच आई महामाई देवी चषक आपण पाहतोय. फायनल डे मध्ये नक्कीच स्पर्धा मात्र जिंकायची आहे ना. हे क्लॅश ऑफ द टायटल आपल्या नावावर करायचं आहे ना तर मग खेळ तर असाच करावा लागेल. उत्तम दर्जाचा खेळ. यावेळेला आपण बघितलं टीमची टोटल पोहोचली गेली आहे 26. आखिरी गेंद. ये खेलने का प्रयास था लेकिन बल्ले पे आई नहीं और इस गेंद के साथ देखेंगे ना तो रनों को रोक दिया है. 26 रनों पर 27 रनों का टारगेट यहाँ पे जीतने के लिए. लेकिन बेहतरीन बल्लेबाजी. चला कॅप्टन या आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी विनंती करतोय मी आता किरण दादांना. किरण दादा या आपल्या शुभ हस्ते आपण करूया या मॅचचा टॉस. कारण की 2 प्रतिस्पर्धी संघ आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. एका बाजूने पानखंड स्पोर्ट्स ए किरण केने यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर मग त्यांच्यासोबत जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. किरणदादा पडवले आपण पाहतोय. नक्कीच विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाचे नक्कीच खेळाडू राहिले. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मग आजची स्पर्धा मला आठवते काय गेम चेंजिंग खेळ त्यांनी केला होता. कॅप्टन या जरा क्विक, वेळ नाही आपल्याकडे. किरण या.
पालनापाडा टीमचे कॅप्टन आज कोण आहेत पाहूया. कोणाकडे भूमिका सोपवली आहे. तेव्हा आहेत का? या 2 कर्णधार आलेत. टॉसची ओळख करून दिली जाईल. खोपरकर बॉईज आणि दुसऱ्या बाजूने विजयदीप स्पोर्ट्स. कॉल नक्कीच आपण बघितला पालनापाडा टीमकडून. खोपरकर बॉईज येतोय. खोपरकर बॉईज. किरण दादा आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि विराजमान व्हा. नक्कीच जयबजरंग स्पोर्ट्स पालनापाडा टीम वन द टॉस. हु विल बी वुड डिसाइड या मॅचमध्ये काय निवडाल? बॅटिंग. काय वाटते तुम्हाला की ह्या मैदानावर बॅटिंग प्रथम करणं सोपं जाईल तुमच्यासाठी? हो वाटतं असं, म्हणजे सोपं तर जाईल पण एवढं सोपं नाही जाणार. मग काय वाटते की आज कोणते खेळाडू इन ॲक्शनमध्ये चांगली फाईट करतील? कारण की 3च ओव्हरचा मॅच आहे आणि मी तर म्हणेन की पहिले 3 खेळाडू कोणते असतील? मंगेश आहे, जगदीश आहे, सूरज आहे, देवानंद खरपुडे आहे. तुम्ही स्पर्धा पाहिली असेल मागील 2 दिवस. कसा प्रकारचा क्रिकेट चालते, कसा इतिहास चालतोय. प्रत्येक टीम पाहिली तर बॅटिंग निवडते. मग मैदानाचा आढावा घेतला, स्पर्धेचा आढावा घेतला. स्पर्धेबद्दल काय म्हणणार? स्पर्धा तर चांगलीच आहे. ग्राउंड पण या ग्राउंडवर खेळणं एवढं सोपं नाही, पण स्पर्धा एवढी चांगली भरवली आहे. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांच्या बद्दल काय म्हणणार? आयोजकांच्या वतीने तर आभारच मानेन, कारण की आम्हाला एक संधी दिली खेळायची. शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण पानखंडा टीमकडे. कर्णधार आहेत तिथे. काय वाटते टॉस गमावलाय, टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं तुम्ही? फिल्डिंगच घेतली असते. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालं. फॉर्म चांगला आहे तुमचा या सीझनमध्ये, परंतु काय वाटतंय की थोडा मागच्या काही 2-3 टुर्नामेंट्स थोड्या खराब झाल्या, मिसफिट झाल्यात. आज काय वाटतं परफॉर्मन्स कसं राहील संघाकडून ऑल ओव्हर तुझ्या? संघाकडून परफॉर्मन्स एकदम चांगलाच राहिला पाहिजे, म्हणजे चांगली कोशिश केली पाहिजे संघाने. शुभेच्छा तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. वही आपण चेसकडे, कारण की 27 धावा चेस करायच्या आहेत. लाईव्ह ॲक्शन जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 धाकड खेळाडू झाले सज्ज. एका बाजूने आपण पाहिलं तर निलेश बंद्रे आणि जयेंद्र वाघे. 12 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू पाहिला आपण तर टाकला जातो लेग स्टंपच्या बाहेर आणि तिथून आपण पाहिला तर मग व्हाईट बॉल चा इथे इशारा येताना पाहायला मिळतोय. जी सुरुवात आपण पाहिली तर बिना खर्चाची झालेली चर्चा म्हणजे एक्स्ट्रा. सरळ बॅटच्या साईडने खेळलेला फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या दिशेने. धीरज आहे चांगली फिल्डिंग. डेफिनेटली पाहिली ही फिल्डिंग मात्र आपण झाली आहे ना तर नक्कीच टाळ्या मिळतील, परंतु यापेक्षा खराब फिल्डिंग झाली ना तर मग काय मिळतील? गाळ्या. पण त्या मात्र देणार नाही इथे कोण. नक्कीच देतात बाकीचे मनामध्ये, परंतु इथे नाही, कारण की कौतुक होईल अशा फिल्डिंगचा. इथे आपण पाहिलं तर मग निलेश आणि जयेंद्र हे 2 खेळाडू आहेत. जर मी म्हणेन 12 चेंडू इथे थांबले, 27 धावा इतक्या कठीण होणार नाही आहेत. आता एक रणनीती, एक स्ट्रॅटर्जी, गेम प्लॅनिंग यूज करावी लागेल. जसं म्हटलं जातं ना कि वक्त लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा ये मत सोचो, बस टारगेट को ध्यान में रखो और चलते पड़ो अपने राहों पर. क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद 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 तस्वीर बदल दे. उल्टास ऑन साइड में खेला है, खिलाड़ी है वहां पे. 1 रन मिला है लेकिन इसके बाद ज्यादा नहीं मिलेगा. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर झाली आहे फलकावर 3, म्हणजेच अजून 24 हवे आहेत. चेंडू फेकून झाले तिथून 2, म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं म्हणजे 10 चेंडूचा खेळ आणि 24 धावा. म्हणजे काय म्हणशील परिस्थितीला पाहून? सध्या तरी चांगला खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे ऑन साईडला. काऊ कॉर्नरच्या दिशेने त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अजय मडवी होते, परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि मिस्टेक वाला गाना बजने वाला है अभी मैदान के अंदर जयेश. कारण मोठा मासा या ठिकाणी फसला गेला आहे. जयेंद्र वाघे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. थैंक यू डीजे. मिस्टेक वाला गाना नहीं, कौन सा गाना बजना चाहिए मालूम है विजय? जपन 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 जा रे
पुढे धोका आहे. धोका होता तिथे आणि नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न केला कारण की डेंजर आधीच होतं. कारण की तिथे जर तुम्ही जाणार तर मग हेच बघावं लागणार ना. आता मग काय. ओके टाटा बाय बाय चलो अपने घर. एक गेला दुसरा आलाय. आता पाहूया कोण आलाय. हो बाटम आलेत की असं वाटतं की माथेरानला फिरायला आलेत. नक्कीच अंदाज असतो स्टायलिश अंदाज. आज थोडासा नक्कीच कॉमेंट्रीमध्ये थोडासा अंदाज वेगळा आहे. कोणी मनावर लावून घेऊ नका कारण की आमचा अंदाज असाच असतो जेव्हा आम्ही दोघं जण असतो. आणि दादानी म्हटले ओके. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. परंतु बीमर साठी आपण पाहिले तर इथे DRSची मांग केली आहे. थर्ड अंपायर डिसिजन आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कैसा लगा. नक्कीच पाहुण्यांचा इथे शुभाग म्हणत ते प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आपण पाहतोय. नक्कीच सन्माननीय राधाकिशनजी भोईर भाविश दादांचे नक्कीच आपण पाहिलं तर वडील आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. क्रिकेटची आवड मी या जुचंद्र विभागामध्ये अनेक वेळा पाहिले कारण की जिथे अनेक क्षेत्रामध्ये आपण बघितलं की भरपूर असे पाहुणे येतात परंतु ज्येष्ठ नागरिकांचा जर विचार करायचा झाला तर मग क्रिकेटची आवड या जुचंद्र विभागामध्ये नेहमीच पाहिली आहे आणि उत्सुकता त्यांना सुद्धा असते. पाठची कडा होती आणि चेंडू जसा काही निघून गेला ना त्या पडद्याच्या मधून असं वाटलं की तिथून ससा आला निघून धावून गेला. चेंडू तिथेच लपला होता सशासारखा. ससा कसा शिकाऱ्याला बघून लपतो तसा चेंडू लपला होता. फलकावर आपण पाहिल्या धावा झालेल्या आहेत 7. आणखीन 20 धावा हव्या आहेत. वीस धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. हो वाईट 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 चेंडूचा इशारा मात्र येतोय. इथून पाहिलं आपण तर मग एक्स्ट्रा रन्स मिळेल. 19 धावा अजून सुद्धा हव्या असतील जिंकण्यासाठी कारण की 8 धावा फलकावर लागल्या आता. आणि इथून आपण बघितलं तर पिक्चर आपण पाहिलं तर इथून मोठा होणार आहे. कदाचित मोठा झाला तर मग तो शोले पिक्चर नाही होणार ना एवढाही मोठा कारण की तिथे ठाकूर होते गब्बर होते. इथे कोण आहेत बघूया. हो तुन्ना तुन्ना गेंद कहाँ गई उन्ना सरकार गेंद गई खाड़ी में. चरण बजा दीजिए. मर जाऊंगी कुछ प्यार में कर जाऊंगी इतना तेरा प्यार था मुझसे तो आज क्यों तेरा है बदला नजरिया. हाँ मेरी चमिया क्या रह गए मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमिया बता देना जरा. अरे ओ मेरी चमिया क्या रह गए मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमिया बता देना जरा. अगदी मोक्याच्या क्षणी षटकार आलाय विजय. ते आपण पाहिलं तर थोडंसं आता चित्र बदललं गेलं कारण की फलकावर आपण पाहिलं ना तर 14 धावा लागल्या गेल्यात आणि इथून आता जिंकण्यासाठी आपण पाहिले तर मग 13 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. वैभवने नक्कीच चांगली वैभवशाली गोलंदाजी केली परंतु नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं की सोहनच्या समोर जो एक चेंडू त्याने मित्र म्हणे थोडा ओव्हरपिच हाताळला आणि त्यामुळेच आता पाहिलं आपण तर मग 13 धावा निलेश आहेत स्ट्राईक एंडकडे. परंतु आता रणनीती इथे धीरजांना
वापरावी लागेल आणि ती रणनीती काय असेल पाहूया. उड़ाया जान जैसे कि छतरी, उड़न कटोरी, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. थँक्यू डीजे. धीरज यांचं स्वागत षटकाराने केलंय. पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाचा धमाक्यात तिथे आपण पाहिलं तर कमबॅक झालंय. 5 चेंडू 7 धावा. जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर आता ह्या 7 धावा जर तुम्हाला रोखायच्या असतील तर एक चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. हा फटका हवेत असू शकतोय, हवेत आहे आणि फसलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर मासा नक्कीच जाळ्यामध्ये आलाय. आता कोणता मासा होता परंतु मासा आलाय ना, बस झाला. म्हणजे बात बनेल आता इथे. विकेट डाऊन झाली आहे. निलेश बंद्रे इट्स आउट. थँक्यू डीजे. कालचा दिवस आपण बघितला तर रोमहर्षक राहिलाय, कारण की जवळजवळ कालच्या दिवसामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं. परंतु सध्या तरी आपण पाहतोय की आता इतके 4 चेंडू आणि 7 धावा. विजय काय म्हणशील? निलेशची विकेट आले या बॉलवर. हॅलो, प्रेशर तर नक्कीच असणार आहे नवीन येणाऱ्या बॅटरवरती आणि तो खेळाडू आपण पाहिला तर आयुष आहे, परंतु आयुषकडे देखील चांगला खेळ आहे. जयेश, तू कुठल्याही क्षणी रूप चेंज करू शकतो. एक्सपीरियंस, अब एक्सपीरियंस की जरूरत है. ओहो, आते ही उड़ा दिया इस गेंद को. गेंद कहां पे गई? गेंद गई सीधा बाउंड्री लाइन के पार. इसको लगा डाला तो मैच को झिंगा डाला. बजा डीजे वाला. थैंक यू डीजे. अब पूरी तरह से मुकाबला हाथ में आहे. जयेंद्र वाघे, बाप जैसा बेटा, तसं म्हणतात ना, खान तशी माती आणि बाप जसा बेटा. जयेंद्र वाघे, एका धावीची गरज. 1 धाव मात्र इथे अर्जित केली जाते. पीरबाबा टीम ने मॅच जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन पीरबाबा स्पोर्ट्स पापडी टीम. एक चांगलं लक्ष अगदी सहज कंप्लीट केलं. या मॅचला जिंकलं गेलं आणि आजच्या दिवसामध्ये प्रमुख खेळ करत असताना थोडंसं आपण पाहिलं तर साईकृपा रजावली संघाला थोडं मागे ढकललं गेलंय, परंतु आपण पाहिलं परफॉर्मन्स ग्रेट राहिलाय. भरपूर चांगला खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळाला. वही आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे वळूयाच, परंतु 2 संघांकडे नक्कीच